अतिशय दुर्दैवी घटना रात्री 12:30च्या सुमाराला या ठिकाणी घडली। आपण बघतात ही इमारत या ठिकाणी कोसळल्यामुळे जवळपास 17 कॅज्युअल्टी 17 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। सगळ्या बॉडीज या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेल्या आहे। 15 बॉडी सुरुवातीला होत्या, नंतर 2 बॉडीज पुन्हा या ठिकाणी सापडलेल्या आहेत। 17 लोकांना या ठिकाणी बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। मला वाटतं आता कोणी खाली या मलब्याखाली नसेल अशी शक्यता आहे, कारण ज्या ठिकाणी या ठिकाणी जे लोक राहत होते त्यांच्या सांगण्यावरून किंवा जे दबले गेलेले आहेत त्यांची संख्या जर बघितली घरात राहणाऱ्यांची सगळी व्हेरीफाय झालेली आहे। जवळपास 17 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। पाऊस सतत सुरू आहे। त्याला म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भामध्ये या बिल्डरला सूचना देण्यात आलेल्या होत्या, तरी सुद्धा स्ट्रक्चरल ऑडिट मला वाटतं त्याने केला नाही। आणि आजूबाजूच्या इमारती सुद्धा मला वाटतं धोकादायकच आहेत, आणि म्हणून प्रशासनाने त्या खाली करून घेतलेल्या आहेत, रिकाम्या केलेल्या आहेत, लोकांना सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी हलवलेलं आहे। तर मला असं वाटतं की सकाळीच ज्या वेळेला ही घटना बघितली 10-10:30च्या सुमारास मला कळालं, त्याचं लगेच मिळालं। त्यामुळे गणेश नाईक साहेब पालकमंत्री येणार होते, पण ते बाहेर असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही। ते उद्या या ठिकाणी पोहोचतील, पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला तात्काळ या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी जा, आणि म्हणून मी लगेच या ठिकाणी आलेलो आहे। मी बाहेरगावी होतो, मी सुद्धा मुंबईला आलो आणि मुंबईत या ठिकाणी आलेलो आहे। पण कुठेही दिरंगाई या ठिकाणी झालेली नाही। रात्रीपासून घटना घडल्याबरोबर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने फायर ब्रिगेड असेल, कॉर्पोरेशन असेल, जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा, सगळे आमदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत, ते सगळे कामाला लागलेले आहेत। आणि रात्रीच मला आठवड्याच्या कामाला सुरुवात झाली, आणि जे वाचण्यासारखे होते, जे इंजर्ड होते, त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना हॉस्पिटलला त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहे। त्याच्या उपचाराची सगळी जबाबदारी शासनाची निश्चितपणे आहे। आणि जे या ठिकाणी या इमारतीमधून बाहेर काढलेले लोक आहेत त्यांची राहण्याची, जेवणा खाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये हे शासनाकडून त्या ठिकाणी देण्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, आधीच सांगितलेलं आहे। 5 लाख रुपये प्रत्येकाला त्यांच्या नातेवाईकांना मृत्यू व्यक्तीच्या आम्ही या ठिकाणी देणार आहोत। आणि जे इंजर्ड आहेत त्याची सगळी जबाबदारी जी आहे औषधोपचाराची, काय शस्त्रक्रिया असतील, छोट्या असतील, मोठ्या असतील, काय खर्च असेल तो प्रशासन त्या ठिकाणी करेल। 8 रूम या ठिकाणी रेस्क्यूसाठी तोडण्यात आलेले आहे। त्याची सगळ्याची नोंद आमच्याकडे या ठिकाणी आहे। त्यांना निश्चित पुन्हा त्यांना त्या ठिकाणी शासनाच्या तर्फे मदत केली जाईल, त्याचं पुनर्वसन त्या ठिकाणी केलं जाईल।